त्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते, सर मुंबई उच्च न्यायालय शिपाई हवाला पदासाठी जी काय भरती झालेली आहे त्याची चपळता चाचणी कशी होणार याबद्दल व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, स्पेशल तुमच्या मागणीसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर 100% तुम्हाला फायदा होणार. मी तर म्हणतो तुमचं सिलेक्शनच होणार या गोष्टीचं तुम्ही जर पालन केलं. पहा, यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कामं असतात, कोणकोणते कामं करावे लागतात, कोणकोणत्या गोष्टीचे पालन करावे लागते, महत्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं प्रमाण वाढवा. मित्रांनो, लाईकचं प्रमाण हा अतिशय कमी आहे, सबस्क्राईबचं प्रमाण हा अतिशय कमी आहे. इतराप्रमाणे मी तर जास्त वेळ तुमचा घेत नाही की सबस्क्राईब करा, लाईक करा असं जास्त म्हणत नाही, पण कधी कधी म्हणावं पण लागते, कारण म्हणल्याशिवाय काही मुलं सबस्क्राईब करतच नाहीत. तर ठीक आहे. तर पहा मित्रांनो, सुरुवातीला पहिल्या पद्धतीचा जर विचार केला, पहिल्या पद्धतीचा तुम्ही जर विचार केला तर या ठिकाणी सुरुवातीला एक 10-10चा गट पाडला जातो. 10-10 मुलांना बोलवले जाते आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्यांनी ठरवून दिलेले, उदाहरणार्थ 10 मुलांना हॉल दिला जातो, दुसऱ्या 10 मुलांना ग्राउंड दिले जाते, तिसऱ्या 10 मुलांना परिसर दिला जातो. तशाच पद्धतीनं जे कोर्टामध्ये मजले असतात बघा, पहिला मजला असेल, दुसरा मजला असेल, तिसरा मजला असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे रूम असतात. तर प्रत्येक रूम मध्ये असे 10 विद्यार्थी त्यांनी काय करतात, पाठवतात. कशासाठी? चाचणी घेण्यासाठी. आणि त्या 10 विद्यार्थ्यांमध्ये 3 जे आपल्यावर निरीक्षक करणारे ऑनरेबल असतात, ते आपल्यावर काय करत असतात, निरीक्षण करत असतात की हा विद्यार्थी त्यांना जो काम दिलाय तो कशा पद्धतीने करतोय. तर मित्रांनो, जेव्हा 10 व्यक्तींना एका हॉलमध्ये सोडले जाते तर प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचं कार्य दिले जाते आणि त्या व्यक्तीला आपापलं कार्य त्या ठिकाणी करावं लागते. आता यामध्ये उदाहरणार्थ एखादा हॉल दिला, हॉलमध्ये काय काय काम असते पहा. पहिली गोष्ट, हॉलमध्ये जर कचरा पडलेला असेल तर झाडण्यासाठी लावतात, हे पहिलं काम. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थ्यांना फाईल जे असते आपल्या इकडे तिकडे पडलेले असतील, इकडे तिकडे ठेवतात. पण त्या फाईली काय करावं लागतात आपल्याला, सिरियल नुसार किंवा व्यवस्थित एका ठिकाणी टेबलवर ठेवण्यासाठी सांगतात. लागलीच तिसऱ्या विद्यार्थ्यांना मॅटर असतात, मॅटर इकडे तिकडे पडलेले असतात, ते मॅटर आपल्याला शोधायचे आणि व्यवस्थित सिरियल नुसार लावायचे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्य विद्यार्थ्यांना दिले जाते आणि त्या विद्यार्थ्यांना आपापले कार्य दिलेल्या वेळेमध्ये पार पाडावे लागते. अर्धा ते 1 तास आपल्याला त्या ठिकाणी कार्य करावं लागते. तर कार्य हे मनापासून करायचं, कारण आपल्याला जॉब हवी असेल तर व्यवस्थित पद्धतीनं कार्य करायचं. त्याच्यानंतर समजा तुम्हाला एखादा ग्राउंड दिला असेल, परिसर दिला असेल, तर तो परिसर पूर्ण पद्धतीनं झाडून काढावा लागतो, साफसफाई करावी लागते. अशा पद्धतीनं कार्य आपल्याला चपळता चाचणीमध्ये लावतात. चपळता या शब्दाचा अर्थ माहिती आहे का मित्रांनो? चपळता, चपळता म्हणजे तुम्ही दिलेलं कार्य किती गतिशील पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करता, तुमच्या अंगामध्ये, शरीरामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये किती चपळता आहे, ही चपळता त्यांनी काय करतात, पडताळून पाहण्यासाठी ही चपळता चाचणी ठेवलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला चपळ पद्धतीनं चपळता तुमच्या अंगामध्ये ठेवावं लागते आणि त्या पद्धतीनं त्यांनी दिलेलं कार्य वेळेमध्ये पार पाडावे लागते. आळशीपणा जमत नाही. तुम्ही जर आळशीपणा करत असाल तर तो आपला घर नाही मित्र, बरोबर आहे, आपला घर नाही. त्याच्यामुळे आळशीपणा सोडावा लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं कार्याला पार पाडावे लागणार आहे. आता चपळता चाचणीमध्ये या तर गोष्टी झाल्या, अजून काय महत्वाच्या असतात, अजून काय नोटीस करत असतात, तर चपळता चाचणीमध्ये तुमचा सेन्स बघत असतात. सेन्स कळतो ना, सेन्स सेन्स बघतात. एखादं तुम्हाला कार्य दिल्याच्या नंतर तो व्यक्ती कशा पद्धतीने कार्य करतो या गोष्टीकडे त्यांचा भर असतो. समाधानकारक जर कार्य करत असेल तर 100% मित्रांनो सिलेक्शन होणारच आहे. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असतील तर 100% मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणारच. या गोष्टीचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचे मित्र असतील तर मित्रापर्यंत देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. तुमच्याकडे जेवढे काही सोशल मीडिया असतील, सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तसेच कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ बनवायचा ह्या गोष्टी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करत चला. आता ह्या गोष्टी मित्रांनो, आपण व्हिडिओ जो बनवलेला आहे तर मनानं काही माहिती आपण सांगत नाहीत. मित्र असतात, मित्र कंपनी असते, त्याला भेटतो, आपण त्याला विचारतो की तुमची प्रोसेस कशी झालेली आहे, तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने झालेलं आहे, तुमची चपळता चाचणी कशी झालेली आहे, त्यांना विचारून सगळी माहिती गोळा करून आपण काय करत असतो, तुमच्यासाठी माहिती जमा करत असतो आणि त्यानंतर त्याच्यावर व्हिडिओ बनवत
असतो. अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत आम्ही मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून करत जाऊ. कारण बरेच विद्यार्थी आहेत की त्यांनी सांगितलेलं आहे पहा आपण शिपाई या पदासाठी सिरीज सुरू केली होती, तर त्या सिरीज मध्ये सुद्धा प्रश्नपत्रिकेचे 25 ते 26 मार्क विद्यार्थ्यांना आलेले आहेत आपल्या टेस्ट सिरीज मधून. त्याच पद्धतीने मित्रांनो आपण ही जी काय न्यायालयाची भरती आहे नागपूर बेंच क्लर्क भरती त्याच्यासाठी सुद्धा टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि मित्रांना ही गोष्ट शेअर करत चला. तसेच मित्रांनो आपला उद्देश काय पैसे कमवण्याचा नाही, आपला उद्देश आहे विद्यार्थ्यांना मदत करायचा. कारण की आम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, वेळेची जाणीव आहे, परिस्थितीची जाणीव आहे. त्यानुसारच आपण मित्रांनो अत्यंत कमी दरामध्ये एकदम कमी पैशामध्ये आपण पॅरेग्राफ तयार केलेले आहेत, पॅसेज तयार केलेले आहेत, मराठी टायपिंग असो वा इंग्लिश टायपिंग असो. आता नागपूर बँचला तर मित्रांनो इंग्लिशच टायपिंग आहे, मराठी टायपिंग नाही, परंतु जिल्हा न्यायालय भरतीला मराठी टायपिंग आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर हे पॅसेज घ्यायचे असतील, प्रॅक्टिस करायची असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे 9881788971. या नंबरवर तुम्ही फोन पे, गुगल पे करायचं, स्क्रीनशॉट पाठवायची, त्यानंतर तुम्हाला लागलीच पीडीएफ मिळून जातील आणि पीडीएफ अत्यंत कम नाममात्र शुल्कामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रापाशी शेअर करा. धन्यवाद.